गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार पक्षावर नाराज आहेत। नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिलेला होता। त्यानंतर काल झालेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुनगंटीवारांनी पक्षाच्या काही धोरणांवर जाहीर टीका करत आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे। पक्षाने माझी शक्ती कमी केली, पराजय मी नम्रपणे स्वीकारतो। काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, मात्र आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली, अशी खंत मुनगंटीवारांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या पराभवानंतर व्यक्त केली। यानंतर फडणवीस आणि बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिल्यात। या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आम्ही संवाद साधला। नगरपालिका निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर ते नाराज आहेत का अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आहेत। भाऊ, तुम्ही नाराज आहात अशीच सगळीकडे चर्चा आहे। नाही, मी कधीच नाराज असत नाही आणि माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी शक्ती जी भगवान महादेवानी मग दिली आहे ती शक्ती म्हणजे मी नाराजच होत नाही। पण योग्य क्षणी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून माझी निश्चितपणे आहे। कार्यकर्त्यांचा आवाज होण्याची जबाबदारी माझी निश्चितपणे आहे। कार्यकर्ते माझ्यापर्यंत जी भूमिका पोहोचवतात ती सांगण्याची जबाबदारी माझी निश्चितपणे आहे आणि ती मी व्यवस्थितपणे वठवतो। भाऊ, तुम्ही नाराज नाही, पण तुमची ही जी यादी आहे ती खूप मोठी आहे कामांची, सगळ्यांनाच माहित आहे। असं असतानाही तुम्हाला मंत्रिपद नाकारण्यात आलं, ती नाराजी नाही का? मग नाही, मग कशा का नाराजी जनतेत असेल। शेवटी मग याची जाणीव आहे, बाबू शायद जिंदगी बडी होनी चाहिए गंभीर आहे। मंत्रिपद येतं आणि जातं, मुख्यमंत्रीपदही ज्यांचं आहे त्यांचं येणार आहे जाणार आहे। मग विषय कुठे आहे? परमनंट कोणी नाही आहे, शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, मुख्यमंत्री नाही। पण तुम्ही काल जसं म्हटलं की माझी शक्ती कुठेतरी पक्षाने कमी केली, त्यावर बावनकुळेंचं असं म्हणणं आहे की पक्षाने मुनगंटीवारांना वारंवार शक्तीच दिलेली आहे, कधी त्यांची शक्ती कमी केली नाही। नाही, तर बावनकुळे साहेबांना असं वाटणं योग्य आहे। मधात त्यांची शक्ती कमी झाली होती तेव्हा मात्र मी जे म्हणालो ते त्यांनाही वाटत होतं। शोभाताई फडणवीस यांनी सुद्धा आज मुख्यमंत्र्यांची भेट केली आणि असं चर्चा आहे की चंद्रपूरच्या निकालावर कुठेतरी या विषयात चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांसोबत। नाही, पण ते काही भारतीय जनता पार्टीचे आता काही पदाधिकारी नाही आहे, त्यांच्यावर निवडणुकीची कोणतीही जबाबदारी नव्हती। त्यांनी एकही सभा मूळमध्ये किंवा पगारशात घेतली नाही, तर मग व्यक्तिगत रीतीने निवडणुकीच्या संदर्भात ते गेले असं वाटत नाही। त्या काकू आहेत, कुटुंबाचे प्रश्न म्हणून ते गेले असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।